गाइस आपण प्रसादाचा लाभ घेण्यासाठी आलेलो इथे। खाली नारळ आहे, डोक्याला टच करून दान करा। या वस्तू आता तुमच्या घरात सगळं आता सुख आणि शांतीसाठी। पण तुमच्या तिघांमध्ये जर कोणाची राशी जर असेल ना, मेष राशी, मीन राशी, कुंभ राशी, मी आता लावते इथे त्रिशूल ते काला कपडा। गाइस तुम्ही पाठच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलाच असेल का आपला प्रवास कसा झाला। आपण वंदे भारत एक्सप्रेसने इथे आलो आणि त्याच्यानंतर 9 कॉइन हॉटेलला थांबलोय आपण। आणि नंतर मग आता आपण कुठे जाणार आहे मम्मी? आता साईबाबाच्या दर्शनाला जाणार हा। नाही, पहिला जेवण करणार आहे, प्रसाद घेणार आहे, महाप्रसादाचा लाभ घेणार आणि नंतर साईबाबाचं दर्शन करणार। तर चला आता आपण बघूया। गाइस आपण प्रसादाचा लाभ घेण्यासाठी आलेलो इथे। बघा असा परिसर आहे इथे येण्याचं कारण म्हणजे आम्ही पहिला यायचो शिर्डीला, तेव्हा आजी आजोबांच्या बरोबर यायचो। तर ते पहिला बोलायचे का पहिला महाप्रसादाचा लाभ घ्यायचा, नंतरच आपण दुसऱ्या कुठल्या पण हॉटेलमध्ये गेलं तर चालेल, पण इथला प्रसाद आपण घ्यायचंच। गाइस आपण इथून तिकीट काढलेले आहेत, एका माणसाचे 50 रुपये आहेत। आणि इथे बघा अशी तिकीट आहे, 3 तिकीट काढलेत आपले तिघांचे। आपण शिर्डीला आलोय तर मग एकदा तरी हा प्रसाद म्हणजे घ्यायचंच, जे साईबाबाच्या त्यासाठी आपण आलोय इथे प्रसाद घेण्यासाठी। तर आता आम्ही 50 रुपयेवाल्यामध्ये चाललोय। फ्रीचं जेवण पण आहे, तुम्ही फ्रीचं पण जेवण खाऊ शकता। त्यासाठी तुम्हाला तिथे मंदिरामध्ये जायला लागेल साईबाबाच्या, आणि तिथून कुपन घ्यायला लागेल आणि तो फ्रीवाला जेवणाचं कुपन असेल। आता हे आपण 50 रुपीज काढलेले आहेत एका माणसाचे, आपण दाखवलेले आहे आता। काही इथं बघा वेटिंग आहे, गर्दी खूप आहे। मग आता बसले आता इथे आम्ही, तरी सुद्धा गर्दी आहे। तिकीट स्पेशल असून उलट तिकडे फ्री आहे ना कुपन वरती, तिथे गर्दी नाहीये आणि इथे पैसे देऊन आणि गर्दी म्हणजे वेटिंग वरती। आपल्याला सोडलेला आता जेवायला, आणि बघा टेबल कसे आहेत। गाइस आता आम्ही जेवायला सुरुवात केलेली आहे। इथं बसलेल्या टेबलवरती आपलं जेवण पण आता वाढायला घेतलेलं आहे यांनी। आणि खूप क्राऊड आहे इथे, बाकी गर्दी आहे इथे, म्हणून आम्ही गर्दी वाढणार म्हणून आम्ही लवकर आलो होतो जेवायला। मंदिरामध्ये नंतर पाया पाडायला जाणार आम्ही, कारण आम्हाला माहिती होतं का क्राऊड होणारच आहे इथे, गर्दी होणारच। आता टेबल इथं भेटण्यासाठी लाईन पण लागले, तुम्ही बघितलं असेल, म्हणून आम्ही प्रसाद घ्यायला पहिले आलो। गाइस बघा इथे अशी थाली आपली प्रसाद असा आहे आपला। बघा राईस आहे, चपाती आहे, दही आहे, शेंगदाण्याची चटणी आहे, मूगची भाजी आहे आणि डाळ आहे, आणि इथं पापड आहे आणि लापशी आहे। अशी आपली थाली आहे, असा आपला प्रसाद। हा चटणी पप्पा इथे संपवणार आहे, त्याच्यामध्ये शेंगदाण्याची चटणी आणि वरून कढीपत्ता, पापड वापडचे तुकडे। भारी आहे ना, जाम भारी। आणि गर्दी बघा वाढत चालली, टाइम जसं वाढत चाललंय तसं गर्दी वाढत चालली, टेबल पण भरत चालले। काय आता आम्ही साईबाबाचे दर्शन करायला चाललेलो आहे आणि मोबाईल आतमध्ये घेऊन जाऊन देत नाही, मग आपल्याला मोबाईल इथे आतमध्ये ठेवायला लागेल यांच्याकडे। तर गाइस आम्ही पक्का ट्राय केला का मोबाईल आतमध्ये घेऊन देऊ शकतात का नाही, पण ते लोक नाहीच बोलतात आहेत। आता आपण मोबाईल इथे ठेवू आणि तिथून बाहेर आल्याच्यानंतर तुम्हाला सांगतो का आतमध्ये काय आणि कसं आहे। हा लॉकर आहेत, मोबाईल कॅमेरा सगळ्याचे लॉकर आहेत। मस्तपैकी आमचं साईबाबाचे इथे दर्शन झालेलं आहे
आणि डोका बोका पण टेकायला भेटला. झालं ना, देव समोर एकदम दिसतो. हा, सगळ्यांना असं ना साईडला करत होते आणि दर्शन देत नव्हते त्यांना. म्हणजे ना म्हणजे त्यांना थोडक्यामध्येच दर्शन भेटत होतं, त्यांना सगळ्यांना साईड लगेच करत होते. पण आम्हाला ना जास्त टाइम दर्शन दिला आणि मम्मी रडत बसली, लगेच रडायला लागली. हिला किती इमोशनल आहे काय माहिती, कुठल्या पण देवाकडे लगेच रडायला लागतं, लगेच ती एकदम भावूक होऊन जाते ती. आणि गाईज मग आम्ही तिथेच उभे होतो आणि मम्मी तिथे एकदम मनापासून एकदम बोलत होती सगळा. हा, जे तिला बोलायचं होतं ते. हा, देवाने एकदम चांगला केला, सगळं केलं ते. याच्या पुढे पण अजून चांगलं करा. हा, फक्त पण आपण येतच आहे आता, आपण कुठल्या पण मंदिरामध्ये जातात, आपला देव सगळं यात्रा आपल्या बरोबर करतो. आणि आज बरोबर गुरुवार आहे आणि गुरुवारच्या दिवसालाच आम्हाला दर्शन दिलं. आम्ही तिकीट कधीपासून काढायचा प्रयत्न करतोय पण होतच नव्हते, तिकीट बुकच नव्हते होत. आणि नेमकं आज गुरुवारच्या दिवसाला माझ्या भावानेच बुक करून दिलं. हा, कपिल मामाने बुक केलंय, छोट्या भावाने बुक करून दिलं तिकीट आणि नेमका गुरुवारच आला. मस्त दर्शन झालं, मस्त झालं दर्शन, जाम भारी खरं. आणि खालती डोका पण टेकला मी, असा झोपून डोका टेकतात ना तसा. आता आम्ही कुठे चाललोय? आता शनी शिंगणापूरला. आपण शनी शिंगारला, शनी शिंगापूरला, शनी शिंगणापूर. हा, शनी शिंगणापूर, शनी शिंगणापूर. तिथे शनीचं मंदिर आहे ना काय ते? शनीचा तेल द्यायचं देवाला. हा, जेंट्स लोकच जाऊ शकतात तिथं वरती, लेडीज तेल द्यायचं असतो देवाला. चला मग आता बघू आपण कसं मंदिर आहे काय. हा, शनी शिंगणापूरला भेटू. हो, काय आता आम्ही शनी शिंगापूर काय शनी शिंगणापूर. हा, शनी शिंगणापूरला पोहोचलो. हा, शनी शिंगणापूरला आता गाईज आम्ही पोहोचलेलो आहे. कितीला माहिती? 3:45ला. हा, 3:45ला निघलो आणि आता फुल किती वाजले? 7 वाजले. 7 वाजले गाईज. किती घंट्याचा प्रवास केला? 5, 7, 7 3 accident घंट्याचा प्रवास केला, पण 3 घंट्याचा. आणि अंधार झालाय बघा, 4ला कसा ऊन होता. म्हणजे विचार करा आमची हालत काय झाली असेल या गाडीमध्ये बसून बसून. पायाचे गुडघे दुखायला लागले. गुडघे काय, अजून काय काय दुखला. म्हणून बरं आलं का आम्ही ट्रेनने आलो. समज गाडीने आलो असतं ना मम्मी, वाट लागली असती. नशीब आपण ट्रेनने आलो. तुम्ही पण समज येत असतील ना इथे तर ट्रेननेच या, बस करू नका ना गाडी करू नका ना. आता शिर्डी पासून शनी शिंगणापूरलाच आमची हालत खराब झाली त्याच्यामध्ये, 4 व्हीलर मध्ये. आता चला आता आपण दर्शन घेऊया. काय हातपाय धुवायला सांगितले तिथे, पण हातपाय धुतल्याच्या नंतर ते हात आणि पाय पुसायचे नाही. हा, पुसायचे नाही आणि सांगितलंय. आणि पट्टा आतमध्ये घालून नाही जायचं त्यांनी सांगितलं. कमराचा पट्टा आहे ना तो चामड्याचा असतो ना, मग तो पट्टा काढून ठेवायचा आहे. बाकी पॉकेट वॉकेट घेऊन जाऊ शकतात चामड्याचा. कुठे इथं हातपाय धुवायचे? चल बघू आपण. आता टिक्का लावायला घेतला यांनी. हात जोडा सगळ्यांनी, म्हणायचं ओम. खाली नारळ डोक्याला टच करून दान करा. या वस्तू राहतात तुमच्या घरात सगळं राहतात सुख आणि शांतीसाठी. पण तुमच्या तिघामध्ये जर कोणाची राशी जर असेल ना, मेष राशी, मीन राशी, कुंभ राशी, सिंह राशी किंवा धनु राशी, ह्या ज्या वस्तू आहे 7 येस उतारा करून शनिदेवाची चरण पादुका आहे चांदीची, तिथं अर्पण करा. त्या व्यक्तींना 7.5 आहे शनिदेवाचा प्रॉब्लेम. घरी जर नेलं अष्टधातू कोण 9 ग्रह, आपल्या घरात जिथं पैसे वगैरे राहतं हे त्याच्यात ठेवा. हे पूजा मंदिरात ठेवा, याला फक्त तेलाचा टीका लावतात. शनियंत्र असतं हे पर्स पॅकेटात ठेवा. नाला असतो हा चौकटीला मारण्यासाठी असतो. तुम्ही ऐकलं असं आणि बघितलं पण असं, या गावामध्ये कुलूप चावी लावल्या जात नाही. बिना कुलूप चावीचं गाव. धागा राहतो 21 दिवस, 11 दिवस हातात गळ्यात बांधा. असा पूर्ण अभिषेक असतो. मंदिर ह्या गोष्टीचा रेट वगैरे सगळं लेवल आहे. पूर्ण असा अभिषेक घेशाल 350 रुपयाचा असतो. हे अष्टधातू कॉईन आहे, 8 धातूपासून बनवलेला. हा कॉईन नाही घेतला 250चा आहे. काय घोड्याचा नाल नाही घेतला तर 150चा आहे. पण जर तुमची इकडं पहिली वेळ, दुसरी वेळ, तिसरी वेळ असेल तर पूर्ण करा. काय म्हणतात साधा सिंपल. आम्हाला 150 रुपये नाही, पहिला दुसरा तिसरा दुसरा अजून एकदा करायची, त्याच्यानंतर पूजा करायची काही जरूरत नाही. नंतर आले काय तेल चढवलं तरी चालतं. म्यामाग्रजम छाया मार्तंड संभूतम तम नमामि शनीच्या समोर म्हणायचं इडा पीडा हर तुम्ही शनी. पुढे म्हणायचं इडा पीडा हर तुम्ही शनी.
2 मिनिटं. गाईज आता आम्ही मंदिरात चाललेलो आहे तेव्हा आरती स्टार्ट आहे हो. आणि ह्यो स्टार्टिंग आहे एंट्री ही बघा. अशी एंट्री आहे आणि ताटमध्ये असं सगळं आहे वस्तू. आणि तिथं समोर लिहिलेलं पण आहे आय लव्ह शनिदेव. मस्त एकदम केलं काहीतरी युनिक आहे जरा. युनिक आहे काहीतरी ना मंदिरचं जरा कॉन्सेप्ट जरा युनिक आहे. जरा अलगच आहे. असं स्लोप आहे खालती जायला. आणि बाथरूम पण आहेत वरती. त्या साईडून येणारी पब्लिक जाणारी पब्लिक येणारी पब्लिक सगळं वेगळा आहे. एक गोष्ट मस्त आहे आणि गर्दी पण होणार नाही ना असं केल्याने. जाणारी आणि येणारी पब्लिक अशी वेगळी आणि स्पेस जास्त आहे मस्त आहे की. हो खूप रात्र झाली. 7:35. काय आम्ही आता चालता पोचलो आणि समोरच बघा शनिदेवची प्रतिमा आहे बघा कशी दिसते ती. आणि लोक सगळ्यांना दर्शन घेतात आहेत. बरं आहे का आता आम्ही रात्रीच्या टायमाला आलो मग गर्दी नाही एवढी. आता दुपारच्या टायमाला आलो असतो तर गर्दी जास्त भेटली असते. आणि तिथे बघा लोक कसे तेल टाकतात आहे आणि काय करतात आहे. हो आपण पण आता जाऊ. हो तिथे जर व्हिडिओ नाही काढून दिला म्हणून तुम्हाला इथूनच मी दाखवतो पहिले बघा. आणि खूप जण आहे तिथे त्या साईडला पण. चला पहिले दर्शन घेऊ आणि खालती पाय धुण्यासाठी पाणीच नाही याच्यात. हा गाईज आत्ताच आम्ही हात धुतले आणि हात धुतल्याच्या नंतर ते कुठल्याच कपड्याला असं पुसायचं नाही आपल्याला तसंच ठेवायचं आहे. आणि जर ब्लॅक पॅन्ट घातली असेल तुम्ही तर त्यावेळी असं जरासं पाणी असं हा पण ती ब्लॅक नाही आहे नेव्ही ब्ल्यू आहे तरी सुद्धा आपण पाणी जसं टाकलेलं आहे ना. माझी तर ब्लॅकच आहे मी पाणी टाकलं. हा टाकला ना. हो कुठे हा शिवाजी महाराजांचं आहे बघा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर चला आपण जाऊया. पप्पा लावतोय त्रिशूलला असा हार घालायचा आहे आणि काला कपडा आहे ना तो त्याला लावायचा याला उसवायचं त्यात. उसव पाडा त्याला जोरात करा. हा अजून आत्मा टाका जरा. हो बरोबर. मी आता लावते इथे त्रिशूलला ते काला कपडा. आता काला कपडा मम्मीने लावला त्रिशूलला. आता मम्मीला हार घालायचा आहे तो पत्त्यांचा. आणि पप्पाने त्या त्रिशूलला लावलंय. पप्पाने 2 त्रिशूल तिथे आणि हार असा आपल्याला लावायचा आहे. दोन्ही त्रिशूल सेम आहेत तसंच दोन्ही त्रिशूलांपैकी कुठला पण त्रिशूलला आपण करू शकतात. तुला लावायचं हो. मी आता कपडा लावतो. काय जातं आपल्याला हे नारळ घ्यायचं आहे.
डोक्याला लावायचं आहे आणि याच्यात सोडून टाकायचं आहे. असे सगळे नारळ सोडलेले आहेत सगळ्यांनी. मी पण ठेवू. हो चला. काय पद्धत जशी आहे हां तसं जशी पद्धत आहे तसा. सांगतात तसं करतो. हो आपल्याला काय माहिती नाही याच्यातला ना. कसं तू छोटा होतास हो. ना तेव्हा आलेलं. मी छोटं पका होतो तेव्हाच सगळे फिरत होते. तेव्हा छोनी मोठी होती ना म्हणून फिरत होते. आता मी आता जरा मोठं आहे म्हणून आता काय माहिती कशाला फिरतोय. आधी छोने असताना पक्के फिरलेले म्हणून याचं फिरून फिरून मनच भरला. म्हणजे आपल्याला शिर्डीला जायचं होतं. हा. आणि शिर्डीचं दर्शन अधुरा राहतो. हो इथे नाही आलो तर. तसं बघायला गेलं तर माझं सगळीकडे नवस बोललेलं आहे यांनी. साईबाबाचे इथे शिर्डीला पण बोललाय नवस ना. तेव्हा चालते ना तुम्ही. मी नवसाच आहे असंच नाही आलो. आणि बालाजी मंदिर तिरुपतीचा तिकडे नवस बोललाय. अजून पक्या अजून गणपती कुठे बोललेस तू. गणपती बाप्पाकडे ना. पुण्याला दगडूशेठच्या इथे. दगडूशेठकडे ना. पप्पा पण नवस बोललेला आणि हा चला आता नवसातच आहे मी. चला आता आपण हा काय करायचं बघू. तेल सोडायचं पहिले. 9 धान्य सोडायचे पुढी नंतर तेल सोडायचं. तर फोडून दे जरा. ठीक आहे तुझ्या हाताने थोडं आता हे धान्य मम्मीने टाकले नाही लोखंड टाकला आणि त्याच्यात हे धान्य टाकले. అందరు కొనుక్కుని చేతులు పట్టుకో అందరు కొనుక్కుని तर गायज आता आपण रिच्युअल तो चालू करू. तर आपले अंगठे दिसतात आहे मिडल फिंगरला घालायचे त्या या अशा आणि असे सोडायचे आहेत आपल्याला. असते आणि जिथे सोडलेत तिथेच हे असे काय ना काय धान्य आहेत हे आपल्याला तिथे टाकायचे आहेत. त्याच्यात तेल टाकायचं आहे. ओम शनी देवाय नमः. ओम शनी देवाय नमः. ओम शनी देवाय नमः. ओम शनी देवाय नमः. असं आपल्याला करायचं आहे. आणि ते डस्टबिन पण आहे असं मस्त. चला आता पाया पडून जाऊ पुढे. गायज आपण आता विठ्ठल मंदिरामध्ये आलेलो आहे ना. विठ्ठल रखुमाईचं मंदिर. विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे. तिथे टोपलीवर टच करायची आणि एक फूल टाकायचं. आता गायज यांनी सांगितलंय टोपली इथं टच करायचे आणि एक इथं फूल टाकायचं आहे. तर आपण पण तेच करूया. टोपलीने एक इथे फूल टाकायचं आहे. चला आता आपण दुसरा काहीतरी करू. दुसरा काय काय ते बघू. होतं काय जे शनिदेवाची पूजा करायची. त्यांचं नाव उदासी महाराज आहे. आपल्याला सेम प्रोसेस करायची. इथं टोपले टच करायचे आणि एक फूल टाकायचे हनुमानला. आणि गाईज हनुमान देवाला तुम्ही जोपर्यंत इथं पाया पडणार नाही तोपर्यंत तुम्हाला शनिदेवाच्या पाया पडलेला लाभ भेटणार नाही. म्हणून आपण आता हनुमान देवाच्या पाया पडलेलं आहे आणि आता आपण शनिदेवाकडे जाऊया पाया पडण्यासाठी. गाईज आता इथे बघा छोनीला व्हिडिओ कॉलवरती दर्शन द्यायला घेतलेलं आहे. छोनी येऊ नाही शकली कारण की छोनीला जरा प्रॉब्लेम झाला म्हणून आता इथे बघा दर्शनीला देतो. बघ तिथे बघ घे दर्शन घे. अय वरती जायला पावती पाडायला लागतं. अशा प्रकारे छोनीने दर्शन घेतलेलं आहे आणि आता तुम्ही पण दर्शन घेऊन बघा किती भारी वाटतं बघा ना.
चला आता आपण दर्शन घेऊया. गाईज मला वरती जाऊन पाया पडायचं आहे म्हणून तिकडे पावती फाडायला लागते. ते इथं 500 रुपयाची पावती फाडलेली आहे गा हर्षकीनी. आणि तेलाची 1 लिटर बॉटल घेतली वरती चढवाला. तर चला आता आपण चढूया. आता व्हिडिओ काढेल हर्षची आता. हा काढ ना व्हिडिओ. गाईज मस्तपैकी मी तेल वरती चढून टाकला आणि ते बघा कपड्यावरती पण पडला. कारण की ते काय झालं माहितीये का, तो कलश होता ना कलश, त्या कलश मध्ये तेल टाकलं ना त्या कलश मधून तेल उडून माझ्या कपड्यावरती असं लागला. उकलतं कसं तेल तसा. म्हणजे तो देव पावला मला. मला वाटलं का तुझे ते बाटलीचं झाकण उघडताना तो तेल पडला. नाही नाही झाकण नाही, झाकण बरोबर उघडला. मला वाटतं झाकण उघडताना झाला. मस्त झालं दर्शन. काय हवनकुंड आहे. हवनकुंड बघू ना काय तिथे बघा काय आहे. हा स्तंभ बघा केवढा मोठा आहे. शनिदेवाचा आहे. कसला आहे स्तंभ हा. मोठा स्तंभ आहे बघा. आज एकदम मस्त दर्शन झालेलं आहे माझा. 1 नंबर दर्शन झाला. मी समोरासमोर मी दर्शन घेतलंय समोरासमोर. आणि मागेच माझ्या बघा शनिदेवाचा आहे. भाई गाईज मी काय बोलू. मी समोरासमोर तेल टाकला आणि हाताने असा टच केला आणि नंतर ना त्यामुळे तेल टाकत होतो ना मी. आपला कलशी होती त्या कलशीमध्ये तेल टाकत होतो. त्याच्यावरती कपड्यावरती उडला. पण मस्त वाटलं. 2 वेळेला उडला माहितीये का कलशी. फुल टाकताना पण उडला ते असं तेल असा कलशीत असा वरती. हा बुडबुडे हा तसा. जाम भारी कर. चला आता घरी जाऊ गाईच. चला आपण रूम वरती जायचं. हा डायरेक्ट रूम वरती भेटूया आता आपण. भरपूर लांबचा पल्ला आहे बाबा. परत पाय दुखतील आता गाडीमध्ये. पाय अजून 2-3 तास लागले आम्हाला यायला. हा 3 तास लागले. तर गाईज इथं आम्ही नवीन असा मस्त चांगल्या माहोल मध्ये आलेलो आहे बघा. आम्ही इथं आलेलो आहे. 1 नंबर ब्रिज आहे इथं बघा. हे मंदिर आहे त्या साईडला. हा स्तंभ बघितला तिकडे आपण तो. आणि मंदिर आहे त्या साईडलाच या साईडला. आणि आपण तिथून चालत इथे आलो. आणि इथे बघा इथे लिहिलं आहे आय लव्ह शनी शिंगणापूर. 1 नंबर व्ह्यू येतो गाईज. 1 नंबर जाम भारी. आणि खालतीच ना पाणी असं बघा. आणि 1 नंबर अशी जागा आहे बघा ना. तर गाईज आता आम्ही खायला आलो जेवण. बाबा थंडी बघी. गाडीवाल्याने गाडी थांबवली. आणि आता पनीर क्रिस्पी आलेली आपली. अजून जेवण यायचं बाकी. हा 10:30 झालेले आहेत. तिथे आपण किती वाजता तिथे अजून कितीला निघलो आपण. 9ला निघलो ना तिथं. 9ला निघलो आम्ही तिथं. अर्ध्या रस्त्यामध्ये गाडी थांबवली आहे. हा त्याला पण भूक लागली ना आम्हाला पण. हो. तो पण आणि असं पनीर क्रिस्पी अशी. आणि हॉटेल तुम्ही बघतील ना तर बघा हॉटेल कसं आहे. हायवेलाच हॉटेल आहे ना. हा हायवेलाच हॉटेल आहे बघा. हायवेलाच हॉटेल आहे ना. थंडी बघी. झाडं बघेत ना यांच्या इथे. नेचर आहे गाईज. आपली आता भाजी आणि चपाती पण आलेली आहे इथे बघा. भाजी आणि चपाती आणि पनीर क्रिस्पी असं आपलं जेवण आहे आजचा. तसं आज पकच खाल्लाय गाईज. आता आम्ही चाललोय घरी 9 कॉईनला. तर बघा यो असा हॉटेल होता. हे बघा स्ट्रॉबेरी प्युअर व्हेज
फॅमिली रेस्टॉरंट. किती मस्त आहे. लाइटिंग वायटिंग मस्त केले आणि हायवेवर तुम्हाला असं रेस्टॉरंट ना मुश्किलने भेटेल चांगलं. आता जायचं आपण आलो रूमवरती आणि मस्त वाटतं बघा कसा लाईनशी ते 3 स्टार हॉटेल. 307 नंबर आहेच. हा मी 2007चा बर्थडे 7वा फ्लोअर. इथं काय टाक. अरे हा लाईट्या बंद करून घेतो ना जाताना ना. आताच आम्ही रूम वरती पोहोचलो 9 कॉइंट वरती, म्हणजे आपलं हॉटेल 9 कॉइंट. आणि आपली 4 व्हीलर इथं आली. दर्शन घेऊन 12 वाजले आम्हाला. 12 परफेक्ट 12 वाजले. परफेक्ट 1 मिनिटचा ना 1 सेकंडचा फरक नाही. परफेक्ट 12 वाजलेत आणि 9 कॉइंट बघा. हे आपलं हॉटेल आहे. 1 नंबर हॉटेल आहे. आणि पूर्ण प्रवास आम्ही या गाडीमध्येच केला. हा पूर्ण प्रवास या गाडीत गेला. साईबाबाच्या दर्शनाला गेलो, परत शनी शिंगणापूरला गेलो, सगळं इकडे सगळंच केलं. सगळं केलं. खूप आराम करायचा आहे बाबा. खूप आराम करायचा आहे. सकाळी आम्ही 4 वाजल्यापासून उठलोय आणि इथं आता झोप यायला लागली. 4 वाजता उठलो. हे 2 जण गाडीमध्येच झोपलेले. चला घ्या पिशवी घ्या. तर गाईज पोचलो आपण. आणि ते बघा मी कसं दिसतोय. आणि बघा ना भाई गाईज केवढा तेल तो असा पडलाय. डायरेक्ट असा पडलाय. आता या कपड्याचं काय होईल ते समजत नाही. एवढा चांगला कपडा ना, मला आवडला कपडा. हा मम्मी निघल ना. आपण युट्यूब वरती बघू, सर्च मारू तो डाग काढू आपण. व्हाईट कलर आहे ना त्याच्यावर. घालून गेला असं तर बरोबर झालं, समजलं नसतं.